गुजरातनं आधी उद्योग पळवले, आता गावं नेल्याचा आरोप होतोय। पालघरची वेवजी आणि झाई ही गावं गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप आहे। दोन गावांवर गुजरात दावा करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। गुजरात सरकारच्या मराठी माणसांना नोटीस आहेत असा देखील आरोप आहे। कर्नाटकनं बळकावलेली 865 मराठी गावं महाराष्ट्राला अजूनही परत मिळवता आलेली नसताना आता गुजरातनं सुद्धा पालघर जिल्ह्यात घुसखोरी करत दोन मराठी गावं बळकावल्याच्या हालचाली चालवल्या आहेत असा आरोप होतोय। विस्तार चर्चा करण्यासंदर्भात होते, या विस्तारावर चर्चा होतीये। डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांसह 22 डिसेंबरला बैठकीचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे या बैठकीत आता नक्की तोडगा निघेल का यावर सुद्धा चर्चा आहे। या सगळ्या संदर्भात गावकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। आपल्यासोबत येथील काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। आपल्यासोबत पंचायत समितीचे सदस्य आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। दादा, मला सांगा की हा जो सीमावाद आहे नेमका काय प्रकार आहे? गुजरातच्या लोकांनी म्हणजे प्रशासनाने जवळजवळ 500 ते 700 मीटर रस्ते आणि जागा ही त्यांनी अतिक्रमण करून घेतलेलं आहे। आणि आज जी त्यांचे पोलीस आउटपोस्ट आहे, चौकी आहे गुजरातची, ती त्यांनी आपल्या हद्दीमध्ये आणून बसवलेली आहे। आणि हा रस्ते जे आहेत दोन्ही, म्हणजे तलासरीकडे जाणारा रस्ता आणि बौद्धिक रस्ता, हा रस्ता सुद्धा त्यांनी अतिक्रमण केलेला आहे। आणि त्याच्यामुळे तो वाद असा झालेला आहे की आता तो गुजरातवाले म्हणतात की तुमचा आहे, आमचा आहे, आणि आम्ही म्हणतो की आमचा आहे। त्यामुळे तो रस्ता एवढा आता खराब झालेला आहे, तो रस्ता सुद्धा आता कोणी करत नाही आणि त्याचा हकनाक त्रास इथल्या जनतेला होत आहे। तरी हा प्रश्न लवकरात लवकर मिटावा। सोलसुमचे ग्रामपंचायतनी आमचे जे वेवजी ग्रामपंचायतचे जे जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे ती आम्हाला त्याचं म्हणजे तोडगा काढून मिळाला पाहिजे। कारण की याच्यामुळे आम्हाला जे बाजारपेठ आहे उंबरगाव, हे बाजारपेठ जाणं येण्यासाठी लोकांना भरपूर त्रास होते आणि ह्याच्या कुठेतरी लवकरात लवकर त्याचा तोडगा निघावा अशी आमची अपेक्षा आहे। कारण की आमदार निकोले साहेबांनी उपस्थित केलेला आहे विधानसभामध्ये, आणि आता 22 तारखेला काय मीटिंग आहे ठेवलेली, त्याच्यामध्ये आमचा तोडगा लवकरात लवकर निघावा ही आमची अपेक्षा आहे। ह्याच्यामध्ये तहसीलदारांचा सुद्धा फार मोठा योगदान आहे आणि त्यांनी आता सांगितलं आहे काय 204 मध्ये 1 मध्ये 5 एकर आणि 30 गुंठा आणि फेरफार पडलेला हा उतारा आम्ही घडवतो, पण ते घडवायला पाहिजे। आणि हा उतारा जर घडला तर 100% सोल्युशन निघून जाणार आहे आणि निकोले साहेब यांच्याच पाठीमागे लागलेला आहे आणि काढणार तर निकोले साहेबच काढतील, ह्याचा तोडगा दुसरं कोणी काढू शकणार नाही मिळत। दरम्यान डहाणू विधानसभेचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। पालघर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तलासरी तालुक्याच्या ज्या दोन ग्रामपंचायती आहेत, एक वेवजी आणि दुसरी झाई बोरीगाव ग्रामपंचायती, या ग्रामपंचायतीमध्ये गुजरात राज्याच्या ग्रामपंचायतीने अतिक्रमण केल्याचं समोर आलेलं आहे। आणि तोच प्रश्न आमदार विनोद निकोले यांनी या हिवाळी अधिवेशनामध्ये तारांकित केला आहे। त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपण। आपल्यासोबत सध्या आमदार विनोद निकोले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमदार साहेब, मला सांगा की हिवाळी अधिवेशनामध्ये आपण प्रश्न तारांकित केला, गुजरात ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे, समोर आलेलं आहे, काय म्हणाले याबद्दल? गुजरात ग्रामपंचायतीने जे काही अतिक्रमण केलेलं आहे, खरं म्हणजे गेल्या 10-12 वर्षापासून हा प्रश्न पुढे अगदी वेगाने आला आणि मी आमदार झाल्यानंतर मग हा विषय 2 वेळा सभागृहामध्ये मी रेज केला। गुजरातच्या ज्या ग्रामपंचायत ह्यांनी महाराष्ट्रातली जी काही झाई बोरीगाव ज्या ग्रामपंचायत ह्याच्यामध्ये काही घरांना नोटिसा दिल्यात की बाबा ही तुमची घरं ही आमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहेत, परंतु तसं नाही आहे। खरं म्हणजे दोन्ही ग्रामपंचायत म्हणजे महाराष्ट्रातल्या 2 आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या आणि गुजरातच्या ज्या 2 ग्रामपंचायत, इथे खरं म्हणजे मोठ्या संख्येने आदिवासी समाज राहतो आणि सर्व गुण्यागोविंदाने राहतात। असा फार मोठा वाद काही व्यक्तिगत नाही आहे, परंतु हा विषय मी सभागृहामध्ये रेज केल्यानंतर आता प्रशासनाला खरं म्हणजे जाग आलेली आहे आणि प्रशासनाने त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे। काही दिवसापूर्वी तलासरीचे तहसीलदार त्या ठिकाणी गेले होते, पालघरचे जिल्हाधिकारीसुद्धा त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी ती सर्व पाहणी केलेली आहे, शहानिशा केलेली आहे। आता जी काही जुनी कागदपत्र जे दस्तावेज आहेत ते सर्व आता आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याच्या आधारे मी उद्याच एक बैठक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक बैठक लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये ती सर्व पाहणी करून शहानिशा करून जर त्या ग्रामपंचायतची हद्द निश्चित केली
तर हा वाद लवकरात लवकर मिटेल. आमच्या काही तिकडच्या ग्रामस्थांनी सांगितलं की आम्हाला जे जुने दस्तावेज आहेत ते मिळालेले आहेत आणि त्याच्या आधारे हे सर्व अधिकारी बसून एक आम्ही चर्चा करूया आणि त्यानंतर गुजरात राज्याचे जे काही जिल्हाधिकारी आहेत किंवा जे काही महसूल अधिकारी आहेत त्यांना बोलवून आणि एकत्रितरित्या बैठक करून त्याच्यातून ही हद्द जर निश्चित झाली तर हा वाद कायमस्वरूपी पुढे मिटणार आहे. प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामधील वेवजी आणि झाई बोरीगाव या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये गुजरात राज्याच्या ज्या ग्रामपंचायती आहेत यांनी या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अतिक्रमण केल्याची घटना या वारंवार समोर आलेल्या आहेत आणि हाच प्रश्न डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी या हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला आणि प्रशासनाला त्यामुळे खडबडून जाग आलेली आहे. आणि एकूणच पाहायला गेलं तर येत्या 22 डिसेंबर रोजी या प्रश्नासंदर्भात अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे. त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर आता या बैठकीमध्ये कुठे काहीतरी तोडगा निघतो का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि लवकरात लवकर ह्या सीमावादाचा प्रश्न मिटावा अशी एकूणच स्थानिकांची भूमिका समोर आलेली आहे. प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.